नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवस्वराज स्किल अँड करिअर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आर्टिकल्स. लेट्स लर्न हाऊ टू यूज ए, एन अँड द थ्री इंग्लिश आर्टिकल्स. आज आपण हे 3 आर्टिकल जे आहेत इंग्लिशमध्ये ते कशा प्रकारे वापरायचे हे बघणार आहोत. तर चला बघूया. बघा, ए अँड एन इनडिफिनिट आर्टिकल्स. आता ए आणि एन हे 2 आर्टिकल जे आहेत हे इनडेफिनिट आर्टिकल्स आहेत. आता इनडेफिनिट म्हणजे काय ते आपण बघून घेऊ. बघा, ए अँड एन आर कॉल्ड indefinite articles. Meaning of indefinite means not specific or not particular. We use a or an when we talk about any one things, not a specific one. म्हणजे indefinite म्हणजे निश्चित असं कोणत्याच वस्तूविषयी हे वापरले जात नाहीये. आता आपल्याला हे उदाहरणावरून समजून जाईल. बघा, आय सॉ अ डॉग इन द स्ट्रीट. मी रस्त्यावर एक कुत्रा पाहिला. आता याच्यामध्ये जो डॉग आहे, अ डॉग, नेमका कोणता डॉग हा काही याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. अ डॉग म्हणल्यावर तो कोणताही येऊ शकतो, म्हणजे निश्चित नाही आहे कोणता डॉग, अ डॉग. त्याच्यामुळं याला इनडेफिनिट आर्टिकल म्हणतात. सी इज अ टीचर. बघा, आता दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा सी इज अ टीचर. आता नेमकी कोणती टीचर आपल्याला याच्याहून बोध होत नाहीये, त्याच्यामुळे त्याला इनडेफिनिट आर्टिकल असे म्हणतो. कारण कोणत्याही टीचरचं नाव वगैरे नाही याच्यामध्ये, फक्त अ टीचर. अ टीचर म्हणल्यावर कोणतेही टीचर होऊ शकतात त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला इनडेफिनिट आर्टिकल असे म्हणतात. नॉट अ स्पेसिफिक टीचर, एनी टीचर, ती एक शिक्षिका आहे, म्हणजे कोणती शिक्षिका ती असू शकते. ही एट ॲन ॲपल. बघा, नॉट पर्टिक्युलर ॲपल, एनी ॲपल, त्याने एक सफरचंद खाल्ले. आता ॲन ॲपल म्हणजे असं कोणते खास एक सफरचंद नसणार आहे, तर ते कोणतेही असू शकतं, त्यामुळे त्याला इनडेफिनिट आर्टिकल असे म्हणतात. हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. आता इनडेफिनिट आर्टिकल आपण ए अँड एन ह्या 2 आर्टिकल यांना आपण इनडेफिनिट आर्टिकल असे म्हणतो. आता काही रूल्स आहेत बघा. यूज ए बी फॉर कॉन्सनंट साऊंड्स. आता आपल्याला ए जे आहे हे कधी वापरायचं आहे, तर कॉन्सनंट साऊंड जे आहेत, व्यंजनाचा जो उच्चार होतोय, अशा नामापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, ए वापरायचं आहे. बघा, अ कॅट, अ कार, अ बॉय. आता याच्यामध्ये बघा उच्चार व्यंजनाने सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरा एक बघा नियम हा झाला आपल्याला एच्या संदर्भामध्ये. आता जर आपल्याला ॲन जर वापरायचा असेल तर आपण कधी वापरायचं आहे त्याचा नियम बघू. बघा, यूज ॲन वी फॉर वॉवेल साऊंड. आता आपल्याला ॲन कधी वापरायचं आहे, जिथं वॉवेल्स म्हणजे स्वरांचा उच्चार होणार आहेत. खास करून जे 5 स्वर आहेत इंग्लिशमधले, ए, ई, आय, ओ, यू, ह्या 5 स्वरांचा जर उच्चार होत असेल तर आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे. बघा उदाहरण, ॲन ॲपल. आता ॲपलची सुरुवात जी एने आहे आणि ॲचा उच्चार होते, त्याच्यामुळं आपण ॲन वापरलेलं आहे. एग, याच्यामध्ये सुद्धा स्वराचा उच्चार होतोय, म्हणून आपण ॲन वापरले. आता अवर शब्द जरी एच दिला असला सुरुवातीला, पण तरी त्याचा उच्चार करताना मात्र अवर, अचा उच्चार होतोय, त्यामुळे त्याला ॲन अवर असं आपण समजतोय. म्हणजे स्वराने उच्चार होणारा जो कोणताही नाव नसेल त्याला आपण ॲन वापरणार आहे.
तर हे तुम्हाला लक्षात आलं असं आता ए आणि एन आपण कधी वापरायचं आहे. हे आपण बघितले ऑलरेडी. आणखीन काही उदाहरणं बघा. ए कधी वापरायचं आहे? अ बॉय, अ कार, अ डॉग. आता अ युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीचं बघा तुम्ही, जे यू आहे हे आपल्याला वाटतं की स्वर आहे त्याच्यामध्ये, जसं AEIOU. यू म्हणलं तर आपल्याला वाटतं की स्वर आहे याच्यामध्ये आणि याला ए कसं वापरलं, कारण आपण याच्या अगोदर बघितलंय की AEIOU हे स्वर जे असेल त्यावेळेस आपण एन वापरायचे. पण कधी उच्चार तसा येत असेल स्वराचा तर. आता इथं यू जरी दिलं असलं सुरुवातीला, पण उच्चार ज्यावेळेस करतो आपण युनिव्हर्सिटीचा, यू बघा कंसात दिलंय, उच्चार काय येतोय? यू. यू साऊंड म्हणजे कायचा आहे, तर तो कॉन्सनंट व्यंजनाचा साऊंड आहे. त्याच्यामुळे आपण तिथं अ युनिव्हर्सिटी वापरलेलं आहे. आणि एन कधी वापरायचं तर स्वरांचा जिथं उच्चार होतो तिथं. एन ॲपल, एन एग, एन अम्ब्रेला, एन आवर. आता काही उदाहरणं दिली आहेत बघा. आय सॉ अ डॉग इन द पार्क. सी इज एन इंजिनियर. ही बॉट अ युनिफॉर्म. आता हे तुम्हाला समजलं असेल ए आणि एन. आता आपण बघणार आहोत द आर्टिकल हे कधी वापरायचं आहे. आता आपण बघितलं ए आणि एन हे कसे आहेत, इनडेफिनिट, म्हणजे निश्चित नाही आहेत ते नेमके कोणासाठी वापरले म्हणून. आता द मात्र कसं आहे तर डेफिनिट आर्टिकल आहे, निश्चित आर्टिकल आहे बघा. यूज फॉर अ स्पेसिफिक थिंग्स ऑर थिंग्स दॅट आर ऑलरेडी नोन टू द लिस्नर. आता हे कधी वापरले जाते की जे ऐकणारे लिस्नर आहेत त्यांनाही ऑलरेडी ज्या थिंग्स माहीत असतात, आणि खास करून स्पेसिफिक म्हणजे अशा खास ज्या काही युनिक थिंग्स आहेत त्यांच्यासाठी हे वापरले जाते. तर आता आपण बघूया दच्या संदर्भामध्ये. बघा त्याचे काही उदाहरणं आणि कुठं वापरायचे ते बघू आपण. बघा, द थिंग्स इज ऑलरेडी मेन्शन. अशा ज्या थिंग्स आहेत ज्या ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत, उल्लेख केलेला आहे, अशा संदर्भात आपण द वापरतोय. उदाहरणार्थ बघा, आय सॉ अ कॅट. द कॅट वॉज ब्लॅक. आय सॉ कॅट, मी एक मांजर पाहिली, पण ती मांजर कशी होती? द कॅट वॉज ब्लॅक. ती मांजर काळी होती. द कॅट ऑलरेडी माहीत आहे, मेन्शन केलेली आहे. बघा सेंटेन्समध्ये ऑलरेडी मेन्शन केले, आय सॉ अ कॅट. द कॅट वॉज ब्लॅक. ऑलरेडी मेन्शन केले, अशा ठिकाणी आपण द वापरतोय. त्याच्यानंतर सेकंड बघा, देर इज ओनली वन इन द वर्ल्ड. आता दुसरा नियम असा आहे की अशा ज्या थिंग्स आहेत ज्या युनिक आहेत वर्ल्डमध्ये, उदाहरणार्थ बघा, द सन. सन आता युनिक आहे. द मून, द अर्थ, असे युनिक जे आहेत थिंग्स त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण द वापरतोय. तिसरा नियम बघा दच्या संदर्भामध्ये, व्हेन बोथ स्पीकर अँड लिस्नर नो द थिंग्स. आता कधी कधी बोलणाऱ्यांनाही माहीत आहे आणि ऐकणारे जे आहेत त्यांनाही माहीत आहे, म्हणजे दोघांनाही माहीत आहेत. अशा वेळेस सुद्धा आपण द वापरतोय. उदाहरण दिलेले बघा, प्लीज क्लोज द डोर. त्याचबरोबर आता चौथा नियम दच्या संदर्भामध्ये बघा, आता आपल्याला काय सांगितले, सुपरलेटिव्ज. आता याच्यामध्ये काही जे क्वालिटीज आहेत त्याच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतोय, द बेस्ट, द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, त्यावेळेस सुद्धा आपण द वापरतो. बघा पाचवा नियम आता, विथ रिव्हर्स, सीज, माउंटेन्स, न्यूजपेपर्स अँड फेमस बिल्डिंग्स, याच्या संदर्भात सुद्धा आपण द वापरतोय आर्टिकल. द गंगा, द हिमालयाज, द टाइम्स ऑफ इंडिया, द
ताजमहाल. आता आपण तिन्ही आर्टिकल बघितलेले आहेत. याच्यावरून तुम्हाला बऱ्याच प्रमाणात लक्षात आलं असेल ए, ॲन आणि द कधी वापरायचं आहे. तर तुम्हाला काही एक्सरसाइज दिलेला आहे बघा. एक्सरसाइज कंप्लीट करा आणि खाली कमेंटमध्ये याची उत्तरं लिहा किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. बघा, फिल इन द ब्लँक्स विथ ए, ॲन ऑर द. कोणतं आर्टिकल इथं रिकाम्या जागेमध्ये येईल हे गेस करा आणि ह्या फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करा. ठीक आहे. थँक्यू. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.